काय ताकद आहे, काय म्हणजे बघा ना की काय त्यांच्या मनातली भावना आहे तिकडे देशाबद्दलची आणि भारतीयांबद्दलची. अगदी अगदी असे म्हणजे की घेतलंय व्रत नहे अमी अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे जे दिव्य दाहक म्हणून असायचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतेचे असे आपले जवाने हा पोचवायचा. आज प्रत्येकाने त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे, त्याच्याबद्दल आनंद बाळला पाहिजे. मी आता तुम्हाला सांगते, जेव्हा आम्ही सियाचीन हॉस्पिटलमध्ये गेलो 2008 साली मी गेलो होते. मी दरवर्षी जाते तशी 2008 साली गेले. फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर करून आले. माझ्या मागे ना एक युनिफॉर्म्ड मुलगा असा गरगर गरगर फिरत होता, पण तो माझ्या जवळ येईना. मी राखी बांधते सगळ्यांना, आमचा ग्रुप सगळा आम्ही आणि राख्या बांधतोय. तो येईना जवळ. पहिला फ्लोअर तो काचेतून बघतो, दुसरा फ्लोअर काचेतून बघतो. जेव्हा मी खाली आले ह्यांनी मला सांगितलं की तुमचं लक्ष त्याच्याकडे गेलं होतं. माझं लक्ष गेलेलं की हा येत का नाही राखी बांधायला, मला बांधायचे, पण तो माझ्याशी लांब लांब जात होता. हां असं झालं. आणि तेव्हा माझ्याबरोबर हे होते विक्रम होता, विक्रम जोशी, ज्याचं तो आणि मी खरं हे सुरू केलं. आज अनफॉर्च्युनेटली तो इथे नाही आहे, तो मुंबईत आहे. विक्रमने आणि आम्ही सुरू केलेलं हे कार्य आता पुढे चाललंय. मिशन आम्ही सुरू केलं आणि ते वाढवतो आहे पुढे. तर विक्रमने मला म्हटलं अगं तो बघ तो आहे तिथे खाली मुलगा. मग मी गेले त्याच्याजवळ आणि मी जशी त्याच्याजवळ गेले आदेश, त्यांनी असा थाडकन हात मारला. तो हात मारला, मला त्याची थप्पड लागली. आणि रिमेंबर इट्स अ फौजीज थप्पड. आणि तो मला म्हणायला लागला क्या समझते अपने आप को, हाँ हाँ राखी बांध दी तो हो गया सब कुछ, आपको मालूम है हम क्या करते हैं, हाँ आप जानते हैं हमारा परिवार कैसे रहता है, आप कुछ समझते हैं, हैं राखी बांध. स्टार्टेड येलिंग ब्ला 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 ब्ला. तेवढ्यात ते कर्नल आले हॉस्पिटलचे. त्यांनी त्याला बाजूला केलं. हां हां ओके ओके ओके. आणि ते माझ्यासमोर आले आणि मला म्हणाले मॅडम आय एम सॉरी. म्हटलं कशाबद्दल कर्नल. तो तुमच्याशी जे बोलला आहे ना त्याबद्दल सॉरी. म्हटलं कर्नल तुम्ही युनिफॉर्ममधली माणसं खोटं बोलता, तुमच्या मनात सुद्धा हेच आहे. तुम्हाला खरंच आम्हाला प्रश्न आहे, आम्ही लायक आहोत का तुमच्या त्यागाला. त्यांनी बरोबर विचारलं. ते बोलले नाही मॅडम ऐका, हा मुलगा 2 दिवसापूर्वी सियाचीन ग्लेशियरवरून आला आहे. तो आत्ता खाली आलेला आहे, त्याची सायकी गेलेली आहे. -56 डिग्री टेम्परेचर, 21,000 फीट, 300 किलोमीटर वेगाने वाढणारे वारे आणि सियाचीन ग्लेशियरच्या तापमानात आमची मुलं राहतात. त्या मुलांचं त्यांची सायकी जाते, त्यांचा एखादा लिंब जातो, एखादा अवयव जातो किंवा एखाद्या वेळेला तेही जातात. तर ह्या सियाचीन ग्लेशियरवरून तो काल आलेला आहे आणि तो त्याची सायकी गेलेली आहे. तो फिरतोय. 2 दिवसांनी आम्ही त्याला औषध देऊन त्याला नॉर्मलवर आणू. त्यामुळे तो तुमच्याशी असं बोलला मॅडम आय एम सॉरी. मी म्हटलं तो खरं बोलला, बरं झालं त्याची सायकी गेली. आज मला कळलं. मी 2008ला आले आणि 2009ला मी लक्ष्य फाउंडेशन करण्याच्या मागे कदाचित त्याचा तो जो स्पार्क होता ते होता. आणि यू वोंट बिलीव्ह मी आल्यावर फोन केला 2 महिन्यांनी तो मुलगा परत ग्लेशियरवर गेलेला. ही वॉज टोल्ड की तू खाली थांब, पण त्याची ड्युटी कमिटमेंट म्हणून तो वर गेला. त्याने ती ड्युटी कंप्लीट केली असणार. आणि मी 2012ला परत गेले. एपिसोड इथे संपला नाही. 2012ला मी जेव्हा परत त्या हॉस्पिटलमध्ये गेले, आम्ही राखी बांधतोय, आमच्याबरोबरचा ग्रुप करतोय. जशी मी खाली आले त्या डोअरशी एक मुलगा उभा होता सिव्हिल कपड्यामध्ये. तो माझ्याकडे बघे, मी त्याच्याकडे बघे. कर्नल होते त्यामुळे तो तिथे थांबला होता. माझा ग्रुप जरा पुढे गेला. मी 2 पावलं पुढे गेले, तो 2 पावलं पुढे आला. त्यांनी माझा हात हातात घेतला. 2 मिनिटं डोळे बोलत होते. जिथे शब्द संपतात तिथे डोळे बोलतात. असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ आपण हरीचं सगळे साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी येस त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला. तो ना म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो. जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ कट म्हणून ते मला करतील. एक होतं. आता मला कळ तुम्ही 2 दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची